फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आहे हो सगळे ठीक आहात, इकडे सुद्धा सगळं मस्त आहे। आणि आता वाजत आहे जवळपास 3:30। मुलांना जस्ट मी आता जाऊन स्कूलमधनं आणलं आणि आणल्याबरोबर आता आयु तर टी व्ही बघायला लागलेला आहे आणि पिऊ वगैरे आहे आता जेवण वगैरे करत आहे। आणखी त्यांना ट्युशनला वगैरे सोडायचं आहे, तर आता जाते। आणि त्याचबरोबर मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट, तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघत चला। आणि मेन गोष्ट म्हणजे आज खूप दिवसानंतर इथे ऊन नाही म्हणू शकत, पण मात्र पाऊससुद्धा नाही आहे। जवळपास 15-16 दिवस जास्त झाले, पण कमी नाही, 20 दिवसाच्या जवळपास झालं। टी व्हीचा आवाज एवढा जास्त आहे की माझा आवाज कमी येतो। तर पाऊस नाही आहे, थोडं म्हणजे वातावरण खुलं आहे आणि छान आहे। ऊनही नाही आहे आणि पाऊसही नाही, त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटतं आहे। खूप दिवसानंतर आज असं म्हणजे बाहेर निघून व्हिडिओ करावा असं वाटत आहे। आणि त्यासोबत म्हणजे ऊनही नाही आहे, पण त्याच्यामुळे कसं ते आणखी छान वाटत आहे। असं म्हणजे चिडचिड ऊन नाही, शांतपणा आहे। आज मोसम खूप शांत आहे आणि खूप छान आहे। तर हवासुद्धा छान येत आहे, त्याच्यामुळे आज कपडेसुद्धा मी बाहेर टाकलेले आहे। नाही तर कपडेसुद्धा बघा, कपडेसुद्धा मी काही बाहेर टाकत नव्हती, सगळे रूममध्येच वाढवायचे। आज 15 दिवस झाले मी कपडे सगळे रूममध्येच वाढवले। आज मात्र थोडीशी ऊन निघाली, त्याच्यामुळे मी बाहेर कपडे वाहून टाकलेले आहेत। आणि आता मुलांना आणखी सोडते। तर पाऊस येऊ शकतो तसा, म्हणजे आभाळ होऊ नये, पण मात्र आज सकाळपासून म्हणजे काल रात्रीपासूनच पाऊस नाही आहे। काल रात्री पण नव्हता, आज सकाळी पण नाही आणि आत्ता पण नाही। तर आता बघूया, आभाळ झालेलं तर आहे, कधी पाऊस येईल। तर आता सध्या नाही आहे, ते आपण एन्जॉय करूया म्हणजे 15 दिवसानंतर। तर त्याच्यामुळे आज मी छान स्वच्छ केस वगैरे धुवून टाकले। आज दिवस आहे सोमवार, तर त्याच्यामुळे म्हणजे केससुद्धा छानपैकी वाढले। नाहीतर पावसामुळे केसही उरले वाटतात आणि मग डोकं दुखायला सुरुवात होते, पण आता नाही। तर चला, असेच तुम्ही माझे व्हिडिओ बघत चला आणि आवडेल तर नक्कीच लाईक करत चला। तर चला, आपला हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू राहील। आयु मोबाईल सोड, नाही सोड। चला, मी दडणे घेऊन जातो आज। हां का ग, मला सोडून देतो, दडणे घेऊन येतो। साफसूफ केली आहे। चला फ्रेंड, मी आज बरोबर करते ह्या व्हिडिओला एंड। आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटले तर नक्की सांगत चला। आवडले तर लाईक, सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका। आणि हा ब्लॉग